सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. ज्या स्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. जे नवीन साधक आहेत त्यांनी एकदा कृती बघून घ्या. जुन्या साधकाने डोळे अलगद मिटून एकेका नाकपुडीने आपण ही कृती करणार आहोत. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावर असेल, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येईल. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. अशा प्रकारे एकूण 10 वर्तन यथाशक्ती प्रयत्न. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. इथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल, याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल, याकडे लक्ष. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? ओके. आवाज ज्यांना येत नाही त्यांनी रिजॉईन व्हा. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांसमोर अ, उ, म आणि चंद्रबिंदी अशा ओंकाराचं ध्यान करूया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये.
करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना. माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे हलगत मिटलेले आहेतच. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. करूया नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी नमन मुद्रा करणं टाळावं. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील आपल्या हृदयापाशी. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. नवीन साधक जे जॉईन झालेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काल आपण बैठक स्थिती आणि दंड स्थितीमधली काही आसनं बघितली. आज आपल्याला पाठीवर पडून आणि पोटावर पडून जी काही आसनं आहेत ती थोडीशी कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याच्या आधी आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. सुरुवातीला विश्रांती घेऊया. बैठक स्थितीमधली विश्रांती. मान मागे सैल सोडायची आहे. करणार आहोत आपण नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांची बोटं जी आहेत ती ताणायची आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट. दोन्ही हातांची घट्ट बोट वळून घ्यायची. आपण बोटिंग कसं करतो त्याप्रमाणे हीच कृती असणार आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे सरळ. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग पुढे झुकायचं. आणि अशा प्रकारे असं इमॅजिन करायचं की आपण एखादी बोट चालवतोय. एक. आणि आपली हाताची जी मूठ आहे ती पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न कर. आणि इथे आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं. बरोबर. 3 4 5 6 7 8 आणि 9 10. पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. आता दोन्हीही हातांच्या मुठी जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आता आपल्याला पुढून मागे जायचंय म्हणजे सावकाश पुढे जायचं. हाताची मूठ पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा मागे रिव्हर्स आपण करतोय अँटी क्लॉकवाईज. 2 3
4 5 6 7 8 9 परफेक्ट आणि 10. 10 वेळा पूर्ण झालं की थांबा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासा. करणार आहोत आपण आता चक्की चालक. तर इथे दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. ठीक आहे. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र जास्त गोल न फिरता यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. थोडस पुढे झुकायचं आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचे. 1. आपले हात कोपऱ्यातनं सरळ असतील. 2. आणि हाताची पकड जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 3. बरोबर करताय. 4. अगदी सावकाश. आणि असं इमॅजिन करा की आपण लोअर बॅक मधून पुढे जातो. पाठीतनं पुढे न येता लोअर बॅक मधून पुढे. बरोबर. छान. आणि आता विरुद्ध बाजूने. ठीक आहे. पुन्हा पुढे यायचंय आणि आता डावीकडून उजवीकडे गोल फिरा. 1 2 3 4 बरोबर आणि 5. 5 वेळा झालं की थांबा, दोन्ही बाजूने. पायामधलं अंतर आपल्याला तसंच ठेवायचंय. हात मात्र खाली घ्या. दोन्ही बाजूनी 5-5 वेळेला गोलाकार फिरून घ्यायचं आणि मग थांबायचं. ठीक आहे. आता आपण करणार आहोत हलकंसं स्ट्रेचिंग. ही थोडीशी वॉर्मअप वाली गोष्ट, ज्या आसनं आहेत किंवा कृती आहेत हे आपल्याला करणं गरजेचंच आहे. दोन्ही पायांमध्ये तेवढंच अंतर. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर तुमचा अँकल किंवा पोटरीचा भाग किंवा गुडघ्याचा भाग तुम्हाला जिथे कुठे तुमचा हात सरळ ठेवता येईल, असा स्ट्रेच ठेवता येईल तसा ठेवायचा आहे. ठीक आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि आपला हात वरती कोपऱ्यातनं सरळ असेल. तो कुठेही असा फोल्ड करून न करता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कोपऱ्यातनं सरळ करा आणि हळूहळू उजव्या बाजूला झुका. आणि अशा प्रकारे 1 बरोबर आणि मग विरुद्ध बाजूने 2. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. ठीक आहे. 3 4 5 6 छान करताय. 7 8 9 आणि 10. 10 वेळा पूर्ण झालं की थांबा, मध्ये येऊन थांबायचं. बरोबर. आता पावलांमधलं अंतर म्हणजे आपल्या पायामधलं अंतर कमी करा. दोन्हीही पाय जुळवून घ्या. आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. दोन्हीही पाय जुळवायचे आणि आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घ्या आणि आपली उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या ओटीपोटाजवळ येऊ दे. बरोबर. छान. आणि आता डाव्या हाताने आपलं उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजवा हात गुडघ्यावर असेल. पाठकणा सरळ ठेवा आणि आता उजवा गुडघा तुम्हाला जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वरती स्वतःकडे घ्यायचंय. हे करताना आपली पाठ अशी नकळत पुढे मागे होते. तर तसं न करता पाठ स्थिर ठेवा. पाठीची हालचाल न करता आपला जांघेपासूनचा जो पाय आहे तो आपल्याला वरखाली करायचा आहे. सुरुवात करूया. जास्तीत जास्त उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस आणि वरती घ्यायचा आहे. 1 जमिनीकडे वर, पाठीची हालचाल न करता जमिनीकडे वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. बरोबर. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. वन बोला. जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. आता थांबायचं.
आता पुढची आपण कृती करणार आहोत क्रॅडल मुवमेंट किंवा याला बेबी पोश्चर असं सुद्धा म्हणतात. इथे काय करायचं, आपला जो उजवा पाय आपण जो खाली फोल्ड केलाय तो थोडासा वर उचलायचा असा, म्हणजे उजव्या पायाची जो पोटरीचा भाग आहे बरोबर, ते एखादी सुरुवात केली करायला. तर डावा हात जो आहे तो उजव्या अँकलच्या खाली ह्या सपोर्टसाठी, आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावरती. आणि आता आपल्याला उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे असा फिरवायचा आहे. जसं आपण लहान बाळाला कसं जोजवतो त्याप्रमाणे डावीकडे उजवीकडे. अगदी सावकाश करा. आपले हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी आपण ही कृती करतोय. सावकाश डावीकडे उजवीकडे. जसं लहान बाळ पडू नये आपल्या हातातून अशी आपण काळजी घेतो, तशीच ही कृती असं इमॅजिन करायचं की आपण बाळाला जोडतो. बरोबर. सावकाश डावीकडे उजवीकडे. जाणीव तुमच्या हिप जॉईंट्स कडे, थाय मसल्स कडे असेल. छान. परफेक्ट. सावकाश थांबायचं. उजवं पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. जर कोणाला नाही समजलं, अडचण वाटली तर हँड राईज करा. आपण काय जी काही अडचण असेल ती सोडूया. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. टाच ओटी पोटाकडे घ्यायची. उजव्या हाताने डावं पाऊल पकडा, डावा हात गुडघ्यावर. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया आणि स्वतःकडे घेऊया. 1, जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. 2, पाठीची कमीत कमी हालचाल, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घेऊया. 3, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 4, जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. 5 वेळा झाल्या की थांबायचं आणि मग डावा पाय थोडासा वर उचलायचा. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्यावर. जास्तीत जास्त पाय आता आपला उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे डावीकडे. 2, बरोबर. उजवीकडे डावीकडे. 3, उजवीकडे डावीकडे. 4, उजवीकडे डावीकडे. 5 वेळा झालं की थांबा. डावं पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग डावा पाय सरळ करा. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आता आपण पाठीवर पडून आसनं बघणार आहोत. तर मी आधी तुम्हाला कृती दाखवते, आपल्याला कसं करायचं आहे, मग आपण एकत्रित करूया. पाठीवर पडून आज आपण उत्थित एकपादासन आणि द्विपादासन ही 2 आसनं बघणार आहोत. तर याचे फायदे, त्याच्या आधी कॉन्ट्रा इंडिकेशन. ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, लोअर बॅक मध्ये जर गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल, तर मात्र पाय जास्त वेळ उभं न ठेवता तुम्ही भिंतीचा आधार घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करा. इथे ओव्हर ट्राय न करता कृती करण्याचा प्रयत्न. आणि याचे फायदे काय आहेत, तर व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी ही दोन्हीही आसनं उपयुक्त आहेत, फायदेशीर आहेत. स्त्रियांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त, ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही ही आसनं खूप उपयोगी पडतात, फायदेशीर ठरतात. आणि पुढे आपल्याला जी काही ऍडव्हान्स आसनं बघायची आहेत, जसं सर्वांगासन किंवा विपरीत करणी मुद्रा, तर त्यांची पूर्वतयारी म्हणून ह्या 2 आसनांकडे पाहिलं जातं. उत्थित एकपादासन आणि द्विपादासन. याच्यातच तुम्हाला लक्षात आलं असेल की एकदा आपण एक एक पाय वर उचलणार आणि एकदा दोन्ही पाय एकत्रित वर उचलणार. तर मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. बघा विश्रांती स्थिती कशी आहे. पाठीवर पडून दोन्हीही पायांमध्ये अंतर आहे, टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आणि आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली पाठीवर पडून केलेली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आज आपण बघतोय उत्थित एक आणि द्विपादासन. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उत्थित एक पादासन करताना आपला जो डावा पाय आहे तो आपण फोल्ड करणार आहोत. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल. हे सपोर्टसाठी आज आपण करतोय. आणि त्यानंतर आपला जो उजवा पाय आहे तो आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार. म्हणजे बघा, 10 अंश वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. जर तुमचा गुडघा फोल्ड होत असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र काय करायचं,
हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून तो सपोर्ट द्यायचा आपल्या गुडघ्याच्या मागे किंवा आपल्या मांडीच्या मागे. ठीक आहे. हे झालं उत्थित एकपादासन. उलटचाल करताना आधी हात खाली घ्यायचे म्हणजे जे सपोर्ट घेतात ते, आणि मग जसा पाय आपण वर घेतलाय तसाच त्याच टप्प्याने तो खाली येईल. म्हणजे तो 80 डिग्री खाली येईल. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 एकदम कंट्रोल मुवमेंट असतात. इथे आपण कुठेही घाई करणार नाही. आणि मग डावा पाय सरळ करून हीच कृती आपण विरुद्ध पायाने करणार. ठीक आहे. हे झालं उत्थित एकपादासन. उत्थित द्विपादासनामध्ये तुम्हाला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आणि यथाशक्ती प्रयत्न करायचा की दोन्ही पाय एकत्रित वर येतील. म्हणजे बघा अशा प्रकारे 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. सुरुवातीला तुमचे पाय गुडघ्यातनं फोल्ड होतील, तर पुन्हा आपण आपल्या हातांचा आधार गुडघे आणि मांड्यांच्या मागे देणार. जर तुम्हाला इथे जास्त वेळ पाय असे उभे करून जास्त वेळ थांबता नाही आलं, तर भिंतीचा सपोर्ट घ्यायचा. भिंतीला टेकून असे पाय तुम्ही उभे करून ठेवू शकता. आणि पुन्हा उलट चाल करताना ही जास्त महत्वाची असते की कंट्रोल मुवमेंट. पुन्हा पाय आपल्याला 80 डिग्री खाली येतील. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. धाडकन पाय जमिनीवर न आपटता अगदी सावकाश आपण खाली आणणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर आणि यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपण ओव्हर ट्राय नाही करणार. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करणार. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची 5ही बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडली. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये करणार आहोत आपण उत्थित एकपादासन. त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. नकळत आपण कमरेचा भाग, पाठीचा भाग जमिनीपासून वर उचलतो, तर तो अगदी रिलॅक्स ठेवा. जाणीवपूर्वक कृती. आणि आता उजवा पाय आपण हळूहळू वरती घ्यायला सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर येईल, मग 20, मग 30. हळूहळू सुरुवात करा. मग 40, मग 50, 60, 70, 80 आणि 90. होल्ड. इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर मात्र हाताचा सपोर्ट घ्या आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. बरोबर, छान, परफेक्ट. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे, त्यांचं खूप छान दिसतंय. आणि आता पाऊल स्वतःकडे घेतात. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे घेतात. अँकल जॉईंट्सला थोडासा ताण आणि दाब येऊ देत. परफेक्ट. आणि पाऊल बघा, आपला जो तळव्याचा भाग आहे पावलाचा तो जमिनीला समांतर आलाय. छान. आणि इथे पुन्हा थांबा. 5, 4, 3, 2, 1. पाऊल रिलॅक्स करा. आणि आता टप्प्याटप्प्याने उजवा पाय खाली घेऊया. सुरुवात करूया. उजवा पाय 80 डिग्री खाली येईल, गुडघ्यातनं सरळ. मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10, 0. कंट्रोल मुवमेंट. परफेक्ट. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन. बघा, तुम्हाला उजवा पाय थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय अगदी हलका जाणवेल. आपल्या उजव्या बाजूची किंवा तिथले ज्या पायामधल्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या झाल्या, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे सुरू झालंय. पण तुम्हाला उजवा पाय थोडासा जड जाणवेल. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत.
उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर. सुरुवात 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. छान. पायात थरथर असेल तर हाताचा सपोर्ट घ्या आणि डावं पाऊल अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्या. पायाचा तळवा जमिनीला समांतर येईल. बरोबर. आणि आता इथे होल्ड, थांबा. 5, 4, 3, 2, 1. पाऊल रिलॅक्स करा अँकल जॉईंट्स मधून डावं पाऊल आणि आता डावा पाय हळूहळू खाली घेऊन घेऊया. सुरुवात करूया. 80 डिग्री खाली, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. इथे श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत नाही, आपण अगदी सहज कृती करतो. आता पुढची कृती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पाय जे आपण एकत्र वर घेणार आहोत ते करताना काळजी घ्या, यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही अनकम्फर्टेबल वाटलं तर पाय सोडून खाली ठेवायला हरकत नाही. सुरुवात करूयात आपण. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे आणि आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात. दोन्ही पाय 10 अंश वर येतील, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. ठीक आहे. पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताचा सपोर्ट द्या आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. हा. आणि आता पुन्हा दोन्हीही पावलं स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही पावलं सावकाश. हा. हाताचा सपोर्ट द्यायला हरकत नाहीये. पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असेल तर दोन्ही हातांचा सपोर्ट द्या आणि पावलं स्वतःकडे खेचून घ्या. इथे रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. परफेक्ट. आणि ते पुन्हा एकदा थांबा. श्वास आपला नॉर्मल चालू असेल, आपण फक्त या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. पावलं रिलॅक्स करा आणि आता हळूहळू पाय खाली घ्या. अजिबात धाडकन न घाई न करता. पाय आपल्या 80 डिग्री खाली येतील, मग 70, मग 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून सावकाश संपूर्ण श्वास सोडा. इथे आपल्या ओटी पोटावरती आपले जे कोर मसल्स आहेत तिथे खूप जास्त प्रेशर येतं. त्यामुळे वेट लॉस किंवा ज्यांना पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो कमी करण्यासाठी हे उत्थित द्विपादासन अतिशय महत्वाचं ठरतं. विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वासाची गती पूर्ण नॉर्मल राहील होतो. आता फक्त एका कुशीला वळा आणि फक्त बघून घ्या की पोटावर पडून आपण कशी विश्रांती घेतो. एका कुशीला वळा आणि फक्त बघा, उठून बसायची गरज नाहीये. एका कुशीला वळून बघा. तर आता इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचं आणि कुठल्याही एका गालावर पडून ही विश्रांती. इथे बघा, पुन्हा टाचा आपल्या बाहेर आहेत, सॉरी टाचा आतमध्ये आहे, पायाची बोटं बाहेर आहेत, हाताचे तळवे सिलिंगकडे. कुठल्याही उजव्या किंवा डाव्या गालावर पडून आपण ही विश्रांती घेतो. याला मकरासनातली विश्रांती किंवा विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती असं म्हणतात. कुठल्याही एका गालावर पडून आपण ही विश्रांती घेतो. आता इकडे जर कुणाला अशा प्रकारे अनकम्फर्टेबल वाटलं, पोटावरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर मग काय करायचं. एका हातावर दुसरा हात ठेवायचा, एका हातावर दुसरा हात, हाताची घडी करायची आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. म्हणजे इथे पोटावरती जास्त प्रेशर येत नाही. ज्यांना पाठीची दुखणी आहे
त्यांनी ऍटलिस्ट दिवसातून किमान एकदा तरी या स्थितीमध्ये बसायला म्हणजे असं झोपायला हरकत नाही. म्हणजे इथे पाठीच्या मणक्यावर जास्त प्रेशर येत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे ही विश्रांती घेऊ शकता किंवा एका गालावर पडून विश्रांती घेऊ शकता. ठीक आहे, सगळ्यांनी या आता बरं. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, किंवा एका हातावर दुसऱ्या हाताचा दुसरा हात ठेवून त्यावर आपलं कपाळ ठेवा आणि पूर्णपणे आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. दोन्हीही हातांचे स्टँड करायचे, म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर टेकवायची आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा, अशा प्रकारे. लहान मुलं जसं टीव्ही बघतात त्याप्रमाणे. हा, बरोबर. पुन्हा इथे एकदम रिलॅक्स. आणि आता आपण एक एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ असं करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, मग तो सरळ करा, मग डावा पाय फोल्ड करा. जेव्हा आपण एक पाय फोल्ड करतो तेव्हा टाच आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. थोडीशी डायनेमिक हालचाल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दोन्ही पायांमधलं अंतर जे आहे ते तसंच ठेवायचं, कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. आता पुन्हा दोन्ही पाय असे फोल्ड करा वरती. आणि आता आपल्याला पावलाने टाळी वाजवायची. जसं आपण हाताने कशी टाळी वाजवतो तशी आपण पावलाने टाळी वाजवणार. जास्तीत जास्त पाय स्ट्रेच करायचे आणि जवळ आणायचे. पावलाने टाळी वाजवा मागच्या मागे. हा, बरोबर. आणि एकदम रिलॅक्स ठेवा, कमरेचे स्नायू रिलॅक्स ठेवा. आणि पावलाने जास्तीत जास्त मोठा आवाज करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करा आणि दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे. दोन्ही पाय जोडून घ्या. पावलं जी आहेत ती जमिनीला फ्लॅट असतील आणि टीव्ही पोस्चरच आहे आता. पावलं जमिनीला फ्लॅट. आता दोन्ही पाय वर उचला, गुडघ्यातनं वर उचला. आता पायाचे तळवे जमिनीला सिलिंगला समांतर असतील. ठीक आहे, आता गुडघ्यातनं दोन्ही पाय आपण गोलाकार फिरवणार आहोत. उजवीकडून डावीकडे सुरुवात करा. 1, आपली आपली पावलं जमिनीला लागू दे. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, आपली पायाची नखं जमिनीला लागू देत हे करताना. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा आणि दोन्ही पाय सावकाश खाली घ्या. दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग पुन्हा एका कुशीला वळून हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता, घाई न करता, अगदी सावकाश हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल करूया, रिलॅक्स. मगाशी आपण हाफ बटरफ्लाय बघितलं, बरोबर. आता आपण फुल बटरफ्लाय करणार आहोत.
तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आपली पावलं जी आहेत ती जोडून घ्यायची, म्हणजे पाय फोल्ड करायचे आणि पावलं जोडून घ्यायची. आणि आपली हाताची जी पकड आहे ती आपल्या पावलांच्या भोवती द्यायची. आपले गुडघे आणि मांड्या जमिनीकडे सैल सोडायच्या. बरं, आता इथे आपण मुवमेंट, पायाची मुवमेंट न करता इथे आपण थोडा वेळ थांबणार आहोत. याला भद्रासन असं म्हणतात. जेव्हा आपण गुडघे मांड्या वर खाली करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय स्थिती म्हणतात. आणि जेव्हा आपण या स्थितीमध्ये थांबतो त्याला भद्रासन म्हणतात. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे भद्रासन. आपले गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. पावलं जोडून घ्या आणि आपली हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. गुडघे आणि मांड्या जमिनीकडे अगदी सैल सोडा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये आपण किती सहज बसलोय हे आपलं आपण तपासून पहा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता. आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. नेक रोटेशन सुरू करूया. हळूहळू आपली मान एकदा उजवीकडे घेऊन जायची आहे. मागची भिंत बघा. मग मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. हलकीशी मान आता आपण टिल्ट करूया. एकदा उजव्या बाजूला आपण टिल्ट करणार, म्हणजे डाव्या बाजूला ताण येतो आणि उजवा कान उजव्या खांद्याकडे जातो. खांदे मात्र वरती उचलायचे. मग सावकाश डावीकडे. बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे. साइडवर आपण स्ट्रेच घेतोय मानेच्या स्नायूंच्या इथे. मग डावीकडे. परफेक्ट. ज्यांना जास्त वेळ या स्थितीत बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून या कृती करण्याचा प्रयत्न करा. सेंटर. आणि आता अप अँड डाऊन. आपली मान सावकाश वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर आणि मग हळूहळू हनुवटी गळ्यात. ज्याला पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र पुढे झुकताना काळजी घ्या. पुन्हा एकदा वर, खाली. अगदी सावकाश मुवमेंट आपण करतोय, काही गडबड न करता. पुन्हा एकदा वर आणि खाली. आणि आता फुल नेक रोटेशन करूया. सुरुवात करूया. आपली हनुवटी गळ्याकडे आहे. 2 वेळाला आपण उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवणार आहोत. आपली मान अगदी सावकाश. मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय ही भावना आपल्या मनामध्ये. आणि विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे 2 वेळा. 2 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. आणि आता आपण करूया बटरफ्लाय. ज्यांनी साधी मांडी घातली आहे त्यांनी पुन्हा एकदा या स्थितीमध्ये या. पावलं जळून घ्या आणि आता हळूहळू आपण सुरुवात करूया. हळूहळू आपले गुडघे मांड्या वर घेऊया अगदी सावकाश आणि मग पुन्हा खाली घ्यायचे. सावकाश वर, खाली, वर, खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढूया. हळूहळू तुम्हाला जेवढं क्षमता आहे त्याप्रमाणे आपले गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर खाली करण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मध्ये सैल सोडा. रिलॅक्स. आज बैठक स्थितीमध्ये आपण नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे जानू शिरासन. जानू म्हणजे काय तर गुडघ. संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ गुडघ्याला लागतं. तर हे एक स्ट्रेचिंग वाला आसन आहे. पण कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहेत आणि गुडघ्याची दुखणी आहेत त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं, याचे फायदे काय आहेत.
तर इथे पुन्हा आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात. एका बाजूने आपण पुढे झुकतो, त्यामुळे पाठीच्या मणक्यावरती एक स्ट्रेच येतो, तो फ्लेक्झिबल होतो. पोटावरती प्रेशर येतो, त्यामुळे आपलं अन्न पचन खूप चांगल्या प्रकारे सुधारतं. पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या ही आधीची कृती आहे, जानुशीरासन. तर आधी मी दाखवते कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला चिटकवून घ्यायचं. मी थोडीशी क्रॉस होते कारण की तुम्हाला कृती नीट दिसली पाहिजे म्हणून. बघा अशा प्रकारे आपला उजवा पाय पूर्णपणे गुडघ्यातनं सरळ आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय असा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. हाताची जी बोट आहेत ती पावलाला पॉइंटेड असतील. नजर समोर ठेवायची, पाठीचा मणका सरळ ठेवायचा. आणि इथे एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाते, बघा अशा प्रकारे. आणि हा श्वास सोडताना आपण हळूहळू कमरेतनं पुढे झुकणार. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपले हात जे आहेत हे पायाला घासत घासत पुढे जात. ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्हीही हातांनी आपलं उजवं पाऊल, टाच किंवा पायाचा तळवा किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीवर सैल सोडायचे. आणि शेवटी अगदी शेवटला आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची, म्हणजे आपोआप आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने जातं. आता इथे सुरुवातीलाच कपाळ किंवा गुडघं किंवा नाक आपलं गुडघ्याला लागलंच पाहिजे असं काही नाहीये. इथे तुम्ही यथाशक्ती प्रयत्न करू शकता. हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडायचे. आधी कृती बघा, मग आपण एकत्रित करूया. आणि मग उलट चाल करताना आपण तिथल्या तिथेच श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होणार. बरं, हे करत असताना आपण जेव्हा पुढे झुकतो तेव्हा आपला रक्ताचा जो प्रवाह आहे हा आपला हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. म्हणून जेव्हा आपण उलट चाल करतो तेव्हा घाई न करता अगदी सावकाश सिस्टमॅटिकली वर यायचं. ठीक आहे. आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. तर आता सुरुवात करूया. पुन्हा ज्याला हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुढे झुकताना काळजी घ्यायची आहे, यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील, पाठीचा मणका सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्या, आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल. आणि हा श्वास सोडत आपण हळूहळू कमरेतनं पुढे झुकणार. आधी आपली पाठ किंवा मान पुढे न घेता लोअर बॅक मधून पुढे झुका. आपले हात पायाला घासत घासत पुढे जातील. शक्य असेल तर पायाची बोटं, टाच किंवा पाऊल पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. आपलं कपाळ आपोआप गुडघ्याच्या दिशेने जाईल. हात जमिनीकडे सैल सोडले तरीही चालेल. खांदे आणि कोपरं अगदी रिलॅक्स ठेवा. एकदम सैल सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उजव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेलेत. उजव्या बाजूचा ओटीपोट जे आहे तिथे प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावर ताण आहे. त्या सगळ्या ठिकाणी बरोबर यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या, मान मागे सैल सोडून द्या. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो तेव्हा हलकासा एक बॅकवर्ड बेंड पण घेतला पाहिजे. मान मागे सैल सोडा, थोडस रिलॅक्स वाटतं. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल किंवा हलकासा थोडासा बेंड झाला तरी हरकत नाही. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर, पाठकणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल.
आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आपल्याला लोअर बॅक मधून पुढे जायचंय. दोन्ही हातांनी डावं पाऊल, अँकल किंवा तुम्हाला जेवढं पुढे शक्य आहे तेवढं पुढे जायचंय. हात जमिनीकडे सैल सोडा पावलापर्यंत जात नसतील तर. आणि अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं, कपाळ किंवा नाक. आणि शेवटी खांदे रिलॅक्स सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेलेत, डाव्या पोटावर प्रेशर आहे, पाठकण्यावरती ताण आहे डाव्या बाजूला. जोड श्वासाची. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतलं सरळ. छान. उजवा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स. जाणीव श्वासाची. काल आपण स्वस्तिक आसन म्हणजे सुखासन आणि अर्ध पद्मासन पाहिलं होतं. आज आपण पूर्ण पद्मासन करण्याचा प्रयत्न करूया. तर दाखवते आधी कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, उजवा किंवा डावा. त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. जेव्हा आपण अर्ध पद्मासन करतो तेव्हा आपण जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घेतलं होतं काल, बरोबर? आज आपल्याला ते पाऊल मांडीच्या खाली न घेता दुसऱ्या पायाच्या मांडीच्या वर घ्यायचंय. बघा अशा प्रकारे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी इथे ओव्हर ट्राय करायचा नाही. तुम्हाला जसं शक्य आहे तसं. इथे काय होतं, आपली दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या विरुद्ध पायाच्या मांडीवर येतात. हे झालं पूर्ण पद्मासन. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा किंवा अर्ध पद्मासन घातलं तरीही चालेल. सोडताना मात्र हळूहळू हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा आपण स्टेप बाय स्टेप गेलो आणि आपल्याला कृती लक्षात आली की मग आपण डायरेक्ट करायला सुरुवात करायला हरकत नाही. पण सुरुवातीला अगदी थोडेसे स्टेप्स पाळण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जुळलेले आहेत हात शरीराच्या जवळ. कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा. कुठलाही एक पाय फोल्ड करा. ओके. आणि आता दुसरा जो पाय सरळ आहे, ज्याला अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी तो पाय दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. ज्याला पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी तोच पाय विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घ्या. आणि आता इथे आपल्याला पुन्हा एक छोटीशी ट्रिक करायची आहे. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे आपला पाठीचा जो मणका आहे तो आपोआप एका समस्थितीमध्ये येतो. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे पद्मासन. इथे तुम्ही बराच वेळ ध्यानासाठी बसू शकता किंवा प्राणायामाच्या साठी सुद्धा हे पद्मासन उपयुक्त ठरतं. तर आज आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून काल जे समान श्वसन आणि दीर्घ श्वसन केलं तर त्याची पुन्हा एकदा उजळणी घेणार आहोत. दीर्घ श्वसनाची उजळणी आपण 3 राऊंड घेणार आहोत दीर्घ श्वसनाची. तर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. आपली संपूर्ण पद्मासनाची स्थिती आपली आपण तपासून बघा. ज्यांना पायाला रग लागेल किंवा कुठेही जास्त स्ट्रेचिंग वाटलं तर मात्र पद्मासन सोडून तुम्ही साधी मांडी घालायला हरकत नाही. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतोय आणि सोडतो. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. इथे श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुपटीचा असणार आहे. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घ्या आणि संथ गतीने श्वास घ्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट.
दुसरा वर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. तिसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. काही क्षण शांत. श्वासाची गती अगदी संथ लयबद्ध होते आणि आपोआप आपले विचार सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसन. याच्यामध्ये आपल्याला उदर, उर आणि स्कंध अशा 3 भागांमध्ये हे श्वसन करायचं असतं. तर आज आपण फक्त ह्या टेक्निक बघणार आहोत आणि उद्याच्या वर्गामध्ये आपण हे विभागीय श्वसन करताना अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. ठीक आहे. तर आता सुरुवात करणार आहोत आपण उदर श्वसन. मी थोडीशी पुढे येते. आता इथे आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. पाठीचा कणा सरळ. ज्यांना शक्य नाहीये जास्त वेळ पद्मासनात, अर्ध पद्मासनात बसणं, त्यांनी साधी मांडी घाला किंवा खुर्ची टेबलवर बसलात तरीही चालेल. हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. मान मध्यभागी आहे. हनुवटी जमिनीला समांतर आहे. मी ज्या ज्याप्रमाणे बोलते त्या सूचनेकडे लक्ष देऊन आपण ही कृती करण्याचा प्रयत्न करा बंद डोळ्यांनी. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. आपला आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल आणि संथ गतीने श्वास सोडताना आपलं पोट आतल्या दिशेला जाईल. याची जाणीव आपण करत आहोत उदर श्वसन. पुन्हा एकदा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपल्या उदर भागाकडे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. काही क्षण शांत. आपण केलेलं आहे उदर श्वसन. पुढे आपण करणार आहोत उर श्वसन. तर इथे आपण श्वास भरून घेताना आपल्या जे छातीचे जे मसल्स आहेत किंवा तिथले जे फुफ्फुस आहेत, बरगडे आहेत, ती आपण थोडीशी ताणणार आहोत. म्हणजे आपण एक हवा कशी भरून घेतो अगदी आपल्या उरापर्यंत, त्याप्रमाणे आपल्याला ही हवा भरून घ्यायची आहे आणि छातीचं आडव्या किंवा उभ्या कक्षेमध्ये आपण प्रसारण करणार आहोत. हवं असेल तर एक राऊंड तुम्ही बघून घ्या आपण कसं करतोय, मग आपण पुन्हा एकत्रित करू. तर इथे श्वास खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण. श्वास सोडताना हे सगळे स्नायू जे ताणले आहेत ते हळूहळू रिलॅक्स होतील. ठीक आहे. सुरुवात करू. हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव पूर्णपणे आपल्या चेस्टच्या भागाकडे असेल, उर भागाकडे. श्वास भरून घेताना नकळत कपाळावर, डोळ्यांवर ताण येतो, पण तसं न करता सहज कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडून द्या. छाती पूर्ववत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडूया.
अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास. जाणीव आपल्या उर भागाकडे. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. काही क्षण शांत. सुरुवातीला आपण उदर श्वसन केलं आणि आता आपण पूर श्वसन केलं. पुढे आपण बघणार आहोत स्कंध श्वसन, शोल्डर ब्रीथिंग. इथे आपल्याला श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेने असे वर येतील आणि श्वास सोडताना हळूहळू आपले खांदे पूर्ववत होतील. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपले खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना सावकाश हळूहळू खांदे पूर्ववत येतील. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. काही क्षण शांत. आपण उदर, उर आणि स्कंध श्वसन केलं. उदर भागामध्ये आपण आपलं पोट हळूहळू बाहेर घेतलं आणि मग ते नियंत्रित आतल्या दिशेला गेलं. उर श्वसन करताना छातीचं प्रसरण आणि स्कंद श्वसन करताना खांदे आपण कानाच्या दिशेने वर घेतले होते. आता हे संपूर्ण उदर, उर आणि स्कंद श्वसन. डोळे अलगद मिटून हातांची ज्ञान मुद्रा. यथाशक्ती प्रयत्न. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. चेहरा शांत आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये, छातीच्या भागाचं हळूहळू आपण रिलॅक्स करतोय आणि मग हळूहळू खांदे आपले खाली येत आहेत. अजून एक राऊंड करूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. संत गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये, छातीचा भाग रिलॅक्स आणि खांदे रिलॅक्स पूर्ववत. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झाली आहे. विचारांची गती हळूहळू कमी झालेली आहे. प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून आपण जे विभागीय श्वसन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाची स्थिती तपासून पाहूया, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसलेलो आहोत. जाणीव श्वासाची. स्वतःला मनापासून आपण धन्यवाद देऊया. आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आपण जो उत्तम पर्याय निवडलेला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू बोलूया. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, ही भावना आपल्या मनामध्ये.
दोन्ही हात जोडून शांती पाठ माझ्या मागोमाग आपणही बघा. ओम पूर्णमद पूर्णमिदम, ओम पूर्णमद पूर्णमिदम, पूर्णात् पूर्णमुदच्छते, पूर्णात् पूर्णमुदच्छते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, आपले इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या स्नायूंना डोळगड आणि सावकाश डोळे उघडून एकदृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.